नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेले 2 दिवस थोडा तब्येतीचा प्रॉब्लेम होता. अर्थात वयानुसार हा प्रॉब्लेम संभवत असतो. त्यामुळे कोणी उपाय औषधं वगैरे सुचवायचं कारण नाहीये. वयाचा भाग असतो, तो स्वीकारायचा असतो. आणि मग थोडा काळ उसंत घ्यायची असते, विश्रांती घ्यायची असते. ती घेऊन परत सुरुवात करायची असते. आणि म्हणून 2 दिवस काय करू शकलो नाही. जमेल तसं परत सुरू करायचं, हा मार्ग असतो. आणि म्हणूनच आज मधल्या 2 दिवसात घडलेल्या घटनांच्या आधारावर जे काय बोलायचं ते करणं आवश्यक आहे. मित्रांनो, राजन साळवी हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उबाठा शिवसेनाचे आमदार पराभूत झाले. आणि त्यांनी जी नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर उद्धव त्राकरे पक्षप्रमुख उबाठा शिवसेनेचे यांनी जायचंय त्यांनी निघून जा, मी कोणालाही रोखणार नाही, थांबवणार नाही, असा त्रागा केला होता. आणि त्याविषयी सुद्धा मी एक व्हिडिओ करून झालेला आहे. असा त्रागा करायचा तर पक्ष नाही चालवत आहेत. पक्ष चालवायचा तर चार लोकांना सोबत घ्यावं लागतं, त्यांचं ऐकावं लागतं, आपलं त्यांना ऐकावं लागतं. फक्त आपणच आदेश देऊ, त्यानुसार एखादा पक्ष एखादी संघटना चालेल असं बिलकुल नसतं. आणि हे फार मी शहाणपण कोण भाऊ तोरसेकर सांगतोय असं समजायचं अजिबात गरज नाही. जमलं, शक्य झालं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उबाठा यांनी जरा 5 वर्षापूर्वी सामनासाठी त्यांचे आजचे गुरु शरद पवार यांनी संजय राऊतांना दिलेली मुलाखत जरा पुन्हा एकदा बघावी. कदाचित पहिल्यांदाही बघितलेली नसेल तर नव्याने पहिल्यांदा बघावी. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की त्यामध्ये आज मी सांगतोय तीच गोष्ट शरद पवारांनी संजय राऊत आणि सामनाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. ज्या प्रकारे शिवसेना हा पक्ष चालवला जातो, संघटना चालवली जाते, त्याप्रमाणे आघाडी आणि सरकार चालत नसतात, चालवायची नसतात, असं स्पष्टपणे 2020ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी सांगितलंय. आता मला वाटते त्याला 4.5-5 वर्ष झाली असतील. कदाचित ती ऐतिहासिक मुलाखत आहे, कारण सामनामध्ये ठाकरे मंडळी वगळून कोणाच्याही प्रदीर्घ मुलाखती येत नाहीत. पण शरद पवारांची मुलाखत आली होती, कारण त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलेलं होतं. असो, मुद्दा आहे असा की सामना इतरांनी वाचावा ही अपेक्षा आहे, पण तो उद्धव ठाकरेंनी पण वाचावा ही अपेक्षा कोणी बाळगू नये असं उद्धव ठाकरेंना वाटतं का, मला माहिती नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, तर मी जे आज सांगतोय तेच शरद पवारांनी 4.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं. आणि तेव्हा ते ऐकून किंवा समजून घेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला असता तर आज जी त्यांच्या पक्षाचा दुभंग होणं आणि उरली सुरली शिवसेना वाचवण्याची तारांबळ करणं, ही दुर्दशा आली आहे, ती कदाचित आली नसती. हे मी एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो, की याची सगळ्याची गरज होती असं बिलकुल नाही. पण उद्धव ठाकरे अहंकाराने इतके पछाडलेले आहेत की आपण म्हणू ती पूर्व दिशा, अशा समजुतीमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे वागत असतात. आणि त्याचे सगळे परिणाम बघतो आपण. आणि अशा वेळेला त्यांचे आजचे कोकणात उरलेले एकमेव आमदार भास्कर जाधव यांनी जी काही मुक्ताफळं उधळली असं म्हटलं जातं, किंवा जे माध्यमातून गाजतंय, त्यावर मला बोलणं भाग झालेलं आहे. भास्कर जाधव हे आता शिवसैनिकांना निष्ठा शिकवायला लागलेत, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना निष्ठा शिकवायला लागलेत. जे भास्कर जाधव मधली 20 वर्ष शिवसेना आपल्याला विधानसभेची उमेदवारी देत नाही म्हणून शिवसेना सोडून गेले होते, आणि 20 वर्षांनंतर मंत्रीपद मिळण्याचे आशा बाळगून
परत एकदा शिवसेनेत शिवबंधन मानून आले. त्यांच्याकडून आजच्या उबाठा शिवसेनेतल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना पक्षनिष्ठा म्हणजे काय, विचाराची निष्ठा म्हणजे काय हे शिकावं लागतं. हे उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांच्या नशिबी आणलेलं दुर्दैव आहे. सुषमा अंधारे, भास्कर जाधव असे लोक आजकाल उबाटा शिवसैनिकांना निष्ठा म्हणजे काय हे शिकवत असतात. जरा एक आठवण करून देतो भास्कर जाधवना, की त्यांनी त्याविषयी खुलासा केलेला आहे की ही कार्यकर्त्यांसमोर पक्षांतर्गत बैठक होती, पदाधिकाऱ्यांची बैठक होती आणि तिथे आपण जे काही बोललो त्याची क्लिप बाहेर येते आणि व्हायरल होते. याचा अर्थच आपण बोललो ते सत्य आहे. म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये कुठलीही शिस्त नाही, बेशिस्त आहे. आणि काँग्रेसच्या आतल्या गोटात चाललेल्या घटना, बातम्या किंवा वक्तव्य ही बाहेर चव्हाट्यावर आणली जातात आणि त्यातून पक्षाचं नुकसान होतं, असंच भास्कर जाधव यांना सांगायचं. आणि तेच शिवसेनेत सुद्धा व्हायला लागले आणि म्हणून शिवसेनेची काँग्रेस झाली आहे असं एक वक्तव्य पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये भास्कर जाधव यांनी केलं. पण पदाधिकाऱ्यांना निष्ठा शिकवण्याआधी आपल्या निष्ठा कशाशी आणि कुठल्या दोऱ्याने बांधलेल्या असतात हे जरा भास्कर जाधव यांनी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. भास्कर जाधव शिवसैनिक झाले, निवडणुका वगैरे लढले, शिवसेनेचे पहिल्यांदा आमदार झाले. त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे हे पक्षप्रमुख आणि शिवसेना प्रमुख होते. त्या काळामध्ये हातावर मनगटावर शिवबंधन मानून शिवसैनिक होता येत नव्हतं. शिवसैनिक हा उपजत असायचा आणि बाळासाहेबांची निष्ठेने बांधलेला असायचा, पद मिळो न मिळो. त्या निष्ठेला दणका देणारे 1999 मध्ये त्या पक्षनिष्ठेला दणका देऊन कलानगरच्या दारातून माघारी गेलेले भास्कर जाधव आज निष्ठा शिकवत आहेत. 99 सालच्या आसपास म्हणजे 99च्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्र हळूहळू आपल्या हाती घेतली होती आणि कोणाला उमेदवारी द्यायची, कोणाला नाही द्यायची हे निर्णय उद्धव ठाकरे घ्यायला लागले होते. अशा वेळेला कोकणातले, मला वाटते संगमेश्वरचे आमदार होते भास्कर जाधव. अशा वेळी संगमेश्वरचे आमदार होते भास्कर जाधव आणि त्यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी नाकारली होती. त्यांना कुणकुण लागली होती की आपलं तिकीट नाकारलं गेलेलं आहे आणि त्यामुळेच धावत पळत भास्कर जाधव मुंबईत येऊन दाखल झाले होते. आणि मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी मातोश्री गाठली होती. पण मातोश्री हे कलानगरच्या अगदी शेवटच्या टोकाला असलेला बंगला आहे आणि त्या बंगल्यापर्यंत पोहोचायचं तर तुम्हाला कलानगरच्या गेटमधून आत जायला लागतं. कलानगरच्या गेटवर किती बंदोबस्त असतो हे आता मी नव्याने सांगण्याची गरज नाही. पण भास्कर जाधव यांना त्यावेळेला म्हणजे 25 वर्षापूर्वी कलानगरच्या गेटपासून सुद्धा आत सोडण्यात आलं नाही. मातोश्रीच्या दरवाजातून आत येणं, पायऱ्या चढणं दूरची गोष्ट होती. आणि मला आठवतं तेव्हा भास्कर जाधव यांचं एक वाक्य माझ्या आजही स्मरणात आहे. त्यांनी सांगितलं होतं, मला शिवसेनेचं आमदारकीचं, विधानसभेचं तिकीट दिलं नाही तरी चालेल, पण आपल्याला ही गोष्ट स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी सांगितली पाहिजे की तू यावेळेला निवडणूक लढवायची नाही. मी निमूटपणे घरी बसायला तयार आहे, जो उमेदवार जाल त्याच्यासाठी कार्य करायला तयार आहे. पण तरीही हे एवढं बाळासाहेबांचे हे शब्द ऐकण्यासाठी सुद्धा कोण होता कल्पना नाही. पण मातोश्रीच्या पायऱ्या चढण्यापर्यंत आत कलानगरच्या गेट पासूनचं अंतर भास्कर जाधव यांना तोडता आलं नव्हतं आणि चिडलेले भास्कर जाधव परत जे गावी गेले
ते थेट अपक्ष म्हणून उभे राहिले होते. त्यांच्या आणि मला वाटते शिवसेनेचे प्रभाकर शिंदे किंवा कोणाला तरी उभं करण्यात आलं होतं. मला आता नाव बरोबर आठवते की नाही कल्पना नाही. या मतविभागणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आमदार म्हणून निवडून आला होता. त्यानंतर 5 वर्षांनी खुद्द भास्कर जाधवच बदलणारे राजकारणाचे वारे ओळखून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले आणि तेव्हापासून जे शरद पवारांशी एकनिष्ठ होते ते तब्बल 15 वर्ष 2019 पर्यंत. मध्यंतरीच्या काळात राष्ट्रवादीचे आमदार झाले, त्यांना मंत्रीपद सुद्धा मिळालं आणि हे सगळं मंत्रीपद उपभोगत असताना 2017 किंवा 18च्या सुमाराला त्यांनी मंत्रीपदी असताना आपल्या मुलीचं का मुलाचं इतकं जंगी लग्न लावून दिलं की त्याच्यावरचा खर्च बघून अवघ्या जगाने अब म्हणत तोंडात बोटं घातली होती. इतकं प्रचंड खर्च. अगदी अख्खं मंत्रिमंडळ, मोठमोठे राजकीय नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वगैरे वगैरे मुंबईच्या कुठच्या तरी पंचतारांकित रिसॉर्टमध्ये लग्न सोहळा व्हावा असा चिपळूणच्या माळावर कुठेतरी भास्कर जाधवांनी लग्न सोहळा उरकला होता आणि तो बघून त्यांचे तत्कालीन पक्षप्रमुख शरद पवार सुद्धा विचलित झाले होते. शरद पवार म्हणाले होते, या प्रकारे एक मंत्री खर्च करत असेल तर तो निवडणुकीवर किती खर्च करत असेल, आणि म्हणून यापुढे निवडणुका लढवायच्या की नाहीत याची सुद्धा मला भीती वाटते. हे शरद पवारांचे उद्गार होते. मंत्रीपदी बसलेल्या भास्कर जाधवांचा हा खर्च आणि उधळपट्टी बघून त्यावर नंतर खुलासा करताना भास्कर जाधव यांनी माफी मागितली होती. अशी चूक पुन्हा होणार नाही म्हटलं होतं. तरीही त्यांना मंत्रीपद सोडावं लागलं आणि मंत्रिपदाच्या जागी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष करण्यात आलं होतं. अर्थात त्यांच्या मागे त्यांच्या पायात जितेंद्र आव्हाड नावाची कार्याध्यक्ष म्हणून बेडी सुद्धा घालण्यात आली होती. थोडक्यात आता आपले दिवस किंवा आपल्या निष्ठा राष्ट्रवादी पक्षामध्ये कामाच्या उरल्या नाहीत हे ओळखूनच, सॉरी 2012ची गोष्ट आहे लग्नाची, मला वाटते लग्नाची गोष्ट 2012ची आहे, 2018ची नाही. तर 2019 येईपर्यंत आपल्याला आता या पक्षात भवितव्य नाही हे ओळखून 2019च्या विधानसभा निवडणुका आल्या तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येण्याची बिलकुल शक्यता नव्हती. अशा वेळेला भास्कर जाधव हे शिवसेनेत परतले आणि तो शिवसेनेत परतले त्याचाही किस्सा खूप मोठा आहे. रत्नागिरीहून विमानाने, स्पेशल विमानाने, चार्टर विमानाने ते संभाजीनगरला गेले. तत्कालीन सभापती हरिभाऊ बागडे हे संभाजीनगरात होते. आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भास्कर जाधव शिवसेनेत येणार होते आणि विशेष विमान घेऊन संभाजीनगरला गेले. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यासाठी कुठच्या दूर गावात, खेड्यात असलेले सभापती हरिभाऊ बागडे मोटरसायकलवर बसून संभाजीनगरात पोहोचले आणि त्यांनी हा राजीनामा मंजूर केला होता. मग परत तेच विमान घेऊन थेट मुंबईला आलेले भास्कर जाधव हे मातोश्रीवर पोहोचले आणि मनगटावर शिवबंधन बांधून शिवसैनिक झाले 5 वर्षापूर्वी. 1999 पासून 2019 म्हणजे तब्बल 20 वर्ष जो माणूस शिवसेना तिकीट देत नाही म्हणून झिडकारून उद्धव सेनेत किंवा पूर्वीच्या अखंड सेनेत आला, तो आज नव्या पदाधिकाऱ्यांना निष्ठा शिकवतोय. उद्धव ठाकरे यांच्या उरल्या सुरल्या शिवसेनेची अवस्था काय आहे ते तुम्हाला कळावं म्हणून हा सगळा इतिहास मुद्दाम सांगितला आणि आपण बोललेले शब्द मागे घेत नाही असाही आता खुलासा करताना
भास्कर जाधव यांनी सांगितलेलं आहे. पण भास्कर जाधव यांनी तोंडाला आवर घालावा असं कोण सांगतोय? संजय राऊत सांगतायत. हे सगळं जग ओरडून सांगतं की संजय राऊतांच्या तोंडाला आवर घाला. ते भास्कर जाधवना सांगतात की तोंडाला आवर घाला. यापेक्षा एकूण उभाटा शिवसेना हा कसा कॉमेडी शो झालाय हे वेगळं समजावण्याची आणि सांगण्याची गरज नाही. पण भास्कर जाधव जे बोलले त्यामध्ये तथ्य आहे आणि सत्य आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. आतल्या गोटात चाललेल्या गोष्टी या बाहेर येतात आणि ज्या बाहेर येण्याची गरज नाही अशा गोष्टी रोज सकाळी 9 वाजता ठणाणा करून सांगितल्या जातात. मुद्दा असा आहे मित्रांनो, की आधीच जे कोणी उरले सुरले शिवसैनिक आहेत त्यांना सांभाळून शिवसेना परत वाढवायची आहे आणि म्हणून स्वबळावर महापालिका लढवावी असा विचार चालू असताना एक एक करून लोक सोडून जात आहेत. आणि ते कमी होतं म्हणून की काय, ह्या असल्या क्लिपा बाहेर यायला लागल्या, पदाधिकारी आतल्या आत बोलायला लागलेत. पण अमोल कोल्हे म्हणतात तसं उद्धव ठाकरेंना जाग कधी येणार आहे? रोज कुठच्याही पत्रकारांच्या कॅमेऱ्यासमोर अतिशय हसऱ्या चेहऱ्याने उद्धव ठाकरे येत असतात, टोमणे मारत असतात, ढोमणे मारत असतात, हसत हसत बोलतात. आणि म्हणून मग त्यांच्या हसण्याचं रहस्य काय असा प्रश्न पडतो. आणि मग त्या जगजीत सिंग ची गजल आठवते, तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो. थोडे शब्द बदलले तर म्हणता येईल, क्या उद्धवा भास्करा कह रहे हो, क्या उद्धवा भास्करा कह रहे हो, जो गम है उसको छुपा रहे हो. किती वाईट परिस्थिती आली आहे बघा मित्रांनो, किती वाईट परिस्थिती आली आहे. निष्ठेची इतकी विटंबना, निष्ठा या शब्दाची इतकी विटंबना कोणी बघितली नसेल, की शिवसैनिकांना आयुष्य ज्यांनी शिवसेनेत घालवलं, ठाकरे परिवार, बाळासाहेब ठाकरे त्यांचे वारस यांच्यावर असीम प्रेम केलं, त्यांना सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव अशा लोकांकडून पक्षविषयक निष्ठा, बाळासाहेबांवरची आस्था, श्रद्धा या गोष्टी ऐकाव्या लागत आहेत, समजून घ्याव्या लागत आहेत. कदाचित उद्या एक वेळ अशी येईल की बाळासाहेबांवरची निष्ठा म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला सोनिया गांधींच्या घरी, राहुल गांधींच्या घरी जातील, किंवा शरद पवारांच्या सिल्वर ओकवर जातील, किंवा पुण्याला मोदी बागेत जातील, बारामतीत. एखाद्या संघटनेचा विचका कसा करावा याचा एक वस्तुपाठ उद्धव ठाकरे यांनी गेल्या 5 वर्षामध्ये आपल्यासमोर उभा केलाय. आणि म्हणून मग जी काय कसरत आणि तारांबळ करावी लागते. संजय राऊत सांगतायत की कार्यकर्त्यांना संधी द्यायची असेल आणि पक्षाचा विस्तार करायचा असेल तर स्वबळावर लढावंच लागेल. मग कोणी सांगितलं होतं तुम्हाला आजपर्यंत याच्या मागे जा, त्याच्या मागे जा, जागा वाटपावरून भांडत बसा? गरज नव्हती त्याची, गरज नव्हती. 2014च्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला जे प्रचंड प्रतिसाद मतदाराचा मिळाला होता, त्या मतदाराची किंमत तुम्हाला वाटली नाही. त्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने जी 12 फालतू मंत्रिपदं तोंडावर फेकली ती तुम्हाला मोठी वाटली. त्यापेक्षा मतदाराची मतं मोठी वाटली नाही. तिथे उबाठा शिवसेनेचा नव्हे तर खऱ्या शिवसेनेचा सुद्धा ऱ्हास झालेला होता. सुदैवाने 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांना सुबुद्धी सुचली आणि शिवसेना वाचवायसाठी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या आणि संजय राऊत यांच्या तावडीतून शिवसेना सोडवली. आज शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणे निवडणूक चिन्ह शाबूत आहे. हजारोच्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी त्याच निष्ठेने शिंदेच्या नेतृत्वाखाली काम करतायत. याला सुदैव म्हणायचं, कारण मी हजारो शिवसैनिक
आपलं आयुष्य झोकून देत कुठल्याही पदाची सत्तेची अपेक्षा न बाळगता शिवसेना उभारताना बघितलेले त्यांचे जे कष्ट आहेत, त्यांची जी मेहनत आहे, तिची अब्रू एकनाथ शिंदेनी वाचवली. जी अब्रू उद्धव ठाकरे आणि संजय राऊत मुख्यमंत्रीपद आणि सत्ता पदासाठी जाहीर चव्हाट्यावर लिलाव करत होते. मुद्दा इतकाच आहे की हे सगळं होण्याची गरज होती का? आज स्वबळावर लढणार तुम्ही, मग स्वबळावर मुख्यमंत्री होण्याची हिंमत का दाखवली नाही? आपण वडिलांना शब्द दिलाय शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन, आणि त्यासाठी आमदार कोणी भाजपने निवडून आणायचे. अजब सिद्धांत आहे. मग तेव्हा स्वबळावर मुख्यमंत्री करीन असं आपल्या पित्याला उद्धव ठाकरेंनी शब्द का दिला नव्हता? तो दिला असता आणि तो पार पाडण्यासाठी कष्ट घेतले असते तर आज भास्कर जाधव किंवा सुषमा अंधारे यांच्याकडून शिवसैनिकांना पक्षनिष्ठा म्हणजे काय हे शिकण्याची दुर्दशा आली नसती. उद्धव ठाकरे यांचं दुःख जे आहे ते हसऱ्या चेहऱ्याखाली कितीही लपवलं तरी लपणारं नाही, इतकाच या सगळ्या घटनाक्रमाचा अर्थ आहे. भास्कर जाधव बंदिस्त जागी पदाधिकाऱ्यांसमोर बोलले आणि त्याची क्लिप तयार झाली याचं त्यांना दुःख आहे. पण तीच गोष्ट आडवळणाने राजन साळवी सुद्धा सांगतात. राजन साळवी सुद्धा सांगतात. मुद्दा इतकाच आहे मित्रांनो, एखाद्या पक्षाचा ऱ्हास व्हायचा असेल तर ते गाणं आठवतं मला किशोर कुमारचं कुठलं, माझी जो नैया डुबोये उसे कौन बचाए. नावाडीत जर एखादी होडी नौका बुडवायला निघाला असेल तर त्या नौकेला आणि त्या नौकेत बसलेल्या प्रवाशांना कोण वाचवू शकतो? सावन जो अगन लगाए उसे कौन बुझाए. पडणाऱ्या पावसामुळे वणवा देखील विझवला जाऊ शकतो, पण पडणारा पाऊसच आग लावणार असेल तर त्याला कोणी वाचवायचं? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यांचे लाडके संजय राऊतच उद्धव सेना उरली सुरली बुडवायला निघाले असतील तर त्यांना कोण वाचवणार? जेवढी वाचवता येईल तेवढी एकनाथ शिंदेनी वाचवलेली आहे. ज्या लोकांसमोर भास्कर जाधव निष्ठा शिकवत होते त्यातल्या सुद्धा अनेकांना लक्षात येईल की आपण इतके दिवस थांबलो हीच आपली चूक आहे. असो मित्रांनो, आज एवढंच म्हणता येईल की भास्कर जाधव बोलतायत त्यातलं तथ्य आणि सत्य उद्धव ठाकरे समजू शकले तर अजूनही त्यांना आपलं राजकीय अस्तित्व टिकवता येईल. आता शिवसेना उद्धव ठाकरेंनी वाचवण्याची गरज उरलेली नाही, ती एकनाथ शिंदेनी कधीच वाचवलेली आहे. बाळासाहेबांचा वारसा त्यांनी टिकून ठेवलेला आहे. उद्धव ठाकरेंनी आपलं राजकीय अस्तित्व कसं कायम राहील याची फिकीर करावी. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.